बागपिंपळगाव शिवारात तलवाडा फाट्या रोडवर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई। 5,06,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। ही कारवाई दिनांक 8 मे रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान घडली होती। म्हणून या प्रकरणी दिनांक 8 मे रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशी माहिती आज दिनांक 9 मे रोजी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे। गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव शिवारामध्ये तलवाडा फाटा या कॅनॉलने जाणाऱ्या रोडवर या ठिकाणी आरोपीने त्याच्या ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या चोरटी वाळू वाहतूक करत असताना ट्रॅक्टर सोडून पळून गेला। त्या ठिकाणी 5,06,000 रुपयाचा ऐवज हा पोलिसांनी जप्त केला आहे। यामध्ये एक भगव्या रंगाचे स्वराज कंपनी 744 कंपनीचे ट्रॅक्टर हेड विना पासिंग नंबरचे त्याचा तसेच पाठीमागे एक ट्रॉली आणि त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाच्या फाळकी असलेल्या ट्रॉलीमध्ये 6,000 रुपयाची अंदाजे वाळू असा एकूण 5,06,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। म्हणून या प्रकरणी फिर्यादी संतोष तेजराव जंजाळ, नोकरी सहाय्यक पोलीस निरीक्षक नेमणूक पोलीस ठाणे गेवराई यांच्या फिर्यादीवरून विना पासिंग नंबर ट्रॅक्टरच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात कलम 303(2) भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भुतेकर हे करत आहेत।